अहमदनगरच्या कर्ज तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी नागरिकांनी पुकारलेला बंद तब्बल 6 तासांनंतर मागे घेण्यात आला। कर्जत, श्रीगोंदा आणि जामखेडमध्ये नागरिकांनी बंद पाळला होता। आंदोलन करत संतप्त नागरिकांनी आरोपींची एसआयटी कडून चौकशी करण्याची मागणी केली। त्याचबरोबर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि जलदगती न्यायालयात केस चालवून आरोपीला त्वरित फाशी देण्याची मागणी केली आहे। पीडित मुलीच्या आईनेही सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी संतोष भवर या दुसऱ्या आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतला। याआधी पोलिसांनी जितेंद्र शिंदे नावाच्या व्यक्तीला अटक केली, तसंच आणखीन एकाचा पोलीस शोध घेत आहेत। दरम्यान पालकमंत्री राम शिंदेंनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं। तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनीही मोर्चास्थळी भेट देऊन सभागृहात आवाज उठवणार असल्याचं सांगितलं। पीडित मुलीच्या कुटुंबियांना पोलीस मनोधैर्य योजनेत 3 लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।